हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चीजी चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे. चला तर मग बघूया आपण एकदम सोप्या पद्धतीने मी हे चीजी चिकन लॉलीपॉप कसे बनवले आहेत. इथे मी चिकनला मॅरिनेट करून घेतलेलं आहे. मी चिकनचे लेग पीस घेतलेले आहेत आणि काही नॉर्मल तुकडे घेतलेले आहेत. त्याला हळद, मीठ, चिकन मसाला, लाल मसाला, चाट मसाला, आलं लसूण पेस्ट हे सगळं लावून 1 तास मॅरिनेट केलं होतं. मी दही लावलेलं नाही आहे, फक्त लिंबू पिळून घेतलेलं आहे. मग आपण एक पॅन गरम करून त्याच्यामध्ये बडीशोप घालून घेतलेले आहे. बडीशोप घातल्यामुळे चिकनला खूप छान फ्लेवर येतो. मग बडीशोप तडतडली की त्याच्यावर आपण चिकनचे पीस घालणार आहोत. आणि इथे मी 2 मोठी बटाटी स्वच्छ धुवून साल काढून त्याचे तुकडे करून तेही चिकनमध्ये ॲड करून घेतलेले आहेत. म्हणजे चिकन शिजता शिजता त्याच्याबरोबर आपले बटाटे पण शिजतील आणि चिकनचा फ्लेवर बटाट्यांना खूप छान येईल. म्हणून मी बटाटे सेपरेट न उकडता चिकनसोबतच फ्राय करायला टाकलेले आहेत. म्हणजे हे शिजतील पण आणि छान फ्लेवर पण येईल. आणि आपले बटाटे आणि चिकन करपू नये म्हणून मी ह्याच्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे. म्हणजे त्या पाण्याच्या वाफेवर आपली बटाटी आतपर्यंत खूप छान शिजतील. आपण त्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर बटाटे आणि चिकन शिजून घेणार आहोत आणि मध्ये मध्ये कालत्याच्या साहाय्याने आलटून पलटून घेणार आहोत. म्हणजे आपले खालती चिकन बटाटे चिकटणार नाहीत आणि सगळ्या बाजूनी छान शिजतील. 15 ते 20 मिनटामध्ये आपलं चिकन आणि बटाटी एकदम चांगले शिजतात. मग त्याच्यानंतर आपण ह्याला थंड व्हायला ठेवणार आहोत. आणि लक्षात ठेवायचं की चिकन आणि बटाटे शिजल्यावर जो एक्सेस पाणी असेल तो आपण झाकण काढून फास्ट गॅसवर चांगला परतून घ्यायचा. म्हणजे पाणी पूर्ण सुकून जातं. आणि बटाट्याला चेक करायचा की बटाटा स्मॅश होतोय का. जर बटाटा स्मॅश झाला म्हणजे आपला बटाटा एकदम चांगला शिजलाय. 1 तासानंतर माझं हे सगळं बटाटा आणि चिकन छान थंड झालं होतं. मग आपण एका बाउलमध्ये चिकन आणि बटाटा काढून घेऊ. आधी बटाटे काढू आणि ती हाताच्या साहाय्याने स्मॅश करून घेऊ. म्हणजे ती एकदम चांगली पिठासारखी होतील आणि आपल्याला बाइंडिंग एजंट म्हणून चांगलं काम करतील. इथे मी बटाटी कापून थोडा वेळ पाण्यात ठेवलेली. त्याच्यामुळे काय झालं की त्याच्यातला एक्सेस स्टार्च निघून गेला आणि बटाटी आपली खूप छान झाली. आता बटाटी स्मॅश करून झाल्यानंतर सगळं चिकन मी हाडाचं काढून घेणार आहे एका चॉपरवर आणि तेही सुरीच्या साहाय्याने चांगलं बारीक करून घेणार आहे. आणि चिकन आपल्याला खूप छान बारीक करायचं आहे आणि हे हाडं टाकून द्यायची नाहीत. एका बाजूला आपण ती प्रिझर्व करून ठेवणार आहोत. कारण आपल्याला चिकन लॉलीपॉप बनवण्यासाठी पुन्हा हे लेग पीसचे बोन लागणार आहेत. आता चिकनही चांगलं थ्रेडेड करून किंवा सुरीने बारीक करून घ्यायचं आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये ॲड करायचं. इथे मी चिकनसोबत शिमला मिरचीही घातलेली आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही टोटली स्किप करू शकता. और तुम्हाला दुसरा व्हेजीज आवडत असतील तर त्याही तुम्ही ॲड करू शकता. आता चिकन बटाटा सगळं एकत्र करून त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा जर मीठ हवं असेल तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं. गरज तर लागत नाही कारण का आपण मॅरिनेशनमध्ये टाकलेलं आहे. तरी जर कमी वाटलं तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं. आणि मग त्याच्यामध्ये लाल मसाला, चिकन मसाला, तंदुरी मसाला असे बेसिक जे मसाले तुम्हाला आवडत असतील तेही घालून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीरही ॲड करू शकता. असे सगळे मसाले ॲड करून हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत. इथे मी फक्त एकच शिमला मिरची घेतलेली आहे. ती मी एकदम बारीक बारीक कापून घेणार आहे.
शिमला मिरची एकदम बारीकच कापून घ्यायची. मोठे चंक्स राहिले तिचे तर ते छान लागणार नाहीत. आता मी शिमला मिरचीही त्याच्यामध्ये ॲड करून चांगलं मिक्स करून घेणार आहे. आणि एका बाजूला आपल्याला कोटिंगची तयारी करायची आहे. कोटिंगसाठी मी 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा इतका मैदा पाण्यामध्ये मिक्स करून त्याची छान स्लरी करून घेतली आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठही घालायचं आहे, म्हणजे आपल्या कोटिंगलाही चांगली चव येईल. आणि मैद्यामधून काढल्यावर आपण त्याला ब्रेड क्रम्समध्ये घोळवणार आहोत, म्हणून आपण ब्रेड क्रम्ससुद्धा करून घ्यायचे. मी इथे 10-12 ब्रेड क्रम्स करून घेतलेत, म्हणजे ब्रेडला मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. पल्स मोडवर आपण ब्रेडला फिरवणार आहोत, म्हणजे त्याचं छान ब्रेड क्रम्स होतात. आता हे सगळं बॅटर मी आता बोनला लावून घेतलेलं आहे. आधी थोडंसंच लावायचं, मग त्याच्यावर मी चीजची स्लाईस लावून घेतलेली आहे. आणि चीजची स्लाईस लावल्यानंतर त्याच्यावर परत चिकन आणि बटाट्याचं मिश्रण लावून घ्यायचं. असं केलं की मस्तपैकी चीजचा आतमध्ये लेयर येतो आणि मग आपलं हे लॉलीपॉप चांगलं तयार होतं. मग आपण त्याला कॉर्नफ्लोअर आणि मैद्याच्या स्लरीमध्ये चांगलं घोळवून घेणार आहोत आणि मग त्याला ब्रेडच्या क्रम्समधून घोळवून घेणार आहोत. म्हणजे काय होईल, त्याच्यावर ब्रेडची खूप छान कोटिंग बसेल आणि जेव्हा आपण तळू तेव्हा तो क्रिस्पी होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण हा लॉलीपॉप किंवा हे असं बनवलं की लगेच तळायचं नाही. लगेच तळायला गेलो तर ही कोटिंग निघू शकते. म्हणून आपण हे बनवल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी आपण फ्रीझरमध्ये ह्याला डीप फ्रीज करून घ्यायचं, म्हणजे हे कोटिंग एकदम छान बसते आणि तळताना ती तेलामध्ये सुटत नाही. असेच मी सगळे लॉलीपॉप बनवून घेणार आहे आणि फ्रीझरमध्ये फ्रीज करून ठेवणार आहे. अर्धा तास हे लॉलीपॉप मी फ्रीझरमध्ये फ्रीज करायला ठेवले होते. अर्धा तासानंतर मीडियम हॉट तेलाच्या टेम्परेचरवर आपण एक लॉलीपॉप छानपैकी तळून घेणार आहोत. हा लॉलीपॉप कमी गॅसवर तळायचा नाही, मीडियम टू हाय टेम्परेचरवरच तळायचा, म्हणजे मस्त तो क्रिस्पी होतो आणि तेलही जास्त शोषत नाही. आणि त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचं, म्हणजे काय होतं की आतला चीजसुद्धा छान मेल्ट होतो आणि चीज पूल तयार होतो. अशा प्रकारे मी सगळे लॉलीपॉप तळून घेणार आहे आणि मेयोनीज किंवा टोमॅटोच्या सॉससोबत सर्व करणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत रहा. थँक यू सो मच.